नमस्कार शेतकरी मित्रांनो, गाव आणि शेती या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज तारीख 17 मे 2026 आणि ह्या वर्षीची म्हणजे 2026 वर्षामधली उन्हाळी नांगरट ही आपली चालू आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवणार आहे की एका वर्षामध्ये 3 पिकं घेतल्यानंतर आपल्याला रानाचं नुकसान हे कशा पद्धतीने होतं आणि आपण कोणत्या चुका ह्या टाळल्या पाहिजेत की जेणेकरून आपल्याला अशा नुकसानीमधून आपल्याला बाहेर निघता येईल. तर आत्ता बऱ्याच जागेवरती नांगरटी जी आहेत त्या पूर्णपणे झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. गेल्या महिन्यामध्येच एप्रिल महिन्यामध्ये बऱ्याच जागेवरती नांगरटी ह्या पूर्णपणे संपलेल्या आहेत. परंतु आमच्या भागामध्ये जर विचार केला आपण तर 3 पिकं आपण काढणी केली होती आणि शेवटचं पीक जे आहे ते ज्वारीचं आपण पीक घेतलं होतं. आत्ता आपण बघू शकता पूर्णपणे जे रान आहे ते हिरवं आपल्याला पाहायला मिळते आणि हिरव्या रानामध्ये जो नांगरट करते वेळेस आपल्याला ओलावा पाहायला मिळतो. तो ओलावा आपण बघू शकता कशा पद्धतीने ओलावा आहे ती आत्ता आपल्याला दाखवतो. अशा पद्धतीने पूर्णपणे ओलावा आहे. आणि आता जर विचार केला आपण तर अशा वेळेस काय होत असतं की जमीन ज्या पद्धतीने वाळायला पाहिजे किंवा ज्याच्यामध्ये बुरशीनाशक असतील किंवा जे किडे असतील किंवा फंगस असेल याचा नायनाट होण्यासाठी आपण नांगरट ही लवकरात लवकर केली पाहिजे. साधारणपणे जर विचार केला आपण तर एप्रिल महिन्यामध्ये नांगरटी ह्या झाल्या पाहिजेत. आता 17 मे म्हटलं तर साधारणपणे 20 ते 25 दिवसामध्ये आपल्याला मान्सूनचा पाऊस येण्याची शक्यता असते. आणि अशा वेळेस जे रान आहे ते रान पूर्णपणे वाळत नाही, ओलसरपणा राहतो आणि नंतर जो पाऊस पडणार असतो तो पाऊस पडल्यानंतर देखील पूर्णपणे ओलावा राहतो. त्यामुळे नांगरट ही लवकरात लवकर केली पाहिजे की जेणेकरून रान जे आहे ते वाळायला आपल्याला मिळेल. त्यानंतर ओलं रान असल्यामुळे आणखी एक दुसरं नुकसान तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने होतं आहे. नांगरट करत असताना अशा पद्धतीचं नांगर जो आहे नांगर हा खोलीचा लागत नाही. वरच्यावरी नांगर हा पूर्णपणे घासच चालतो जेणेकरून जे रान आहे ते फुटत नाही आणि खालचं रान जे आहे ते पूर्णपणे निब्बर रान येतं. आपण बघू शकता अशा पद्धतीने होत असतं. याच्या मागचं कारण काय तर रान ओलं असलं तर ओल्या रानामध्ये नांगराला जी आहे ती पलटी मारण्यासाठी किंवा रान तुटण्यासाठी जी अडचण असते ती अडचण मोठ्या प्रमाणात वाढते की जेणेकरून खालचा भाग जो आहे जसा तसा राहतो आणि वरचा भागच तुटतो. मग अशा वेळेस नंतरच्या पिकामध्ये रान जे आहे ते पूर्णपणे आखडून गेलं आपल्याला पाहायला मिळते. आता आपण बघू शकता जे ज्वारीचं पीक होतं ते ज्वारीचं पीक आपण काढणी केल्यानंतर आत्ता ही नांगरट ही चालू आहे. तर आपण देखील अशा चुका करू नका. शक्यतो वर्षाकाठी आपण 2च पिकं घेतली पाहिजे. एक तर रब्बी पावसाळ्यामध्ये सुरुवातीला आणि त्यानंतर रब्बीचं एक ज्वारी घेऊ शकता किंवा दुसरे जे पीक आहेत आमच्या भागामध्ये आता राजमा पीक हे जास्त प्रामुख्याने पाहायला मिळतं आहे. हे 2 पिकं घेतले की आपण जमीन ही आहे ती तळण्यासाठी ठेवलं पाहिजे. त्यानंतर काय होत असतं शेणखताचा जो परिणाम आहे तो देखील भरपूर प्रमाणात आता आपल्याला पाहायला मिळतो. शेणखत जर नाही टाकलं आपण तर रान जे आहे ते भुसभुशीत न राहता किंवा त्याला जे अन्नद्रव्य पाहिजे असते ते अन्नद्रव्य भेटत नाहीत. मग अशा वेळेस रान किंवा जमीन जी आपली आहे ती नापीक होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो शेणखताकडे जास्त वळलं पाहिजे. रासायनिक खतांचा जी मात्रा आहे ती कमी केली पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला आपल्याला, व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक प्रोफाईलला देखील फॉलो नक्की करा. तर धन्यवाद.